निर्माण झाला। हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। तर हत्या करून युवकाला दुसऱ्या मजल्यावरून फेकण्यात आले। डी कंपनीशी संबंधित अख्तर मर्चंटला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी बेड्या ठोकल्यात। मीरा भाईंदर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। अख्तर मर्चंट विरोधात इंटरपोलची रेड नोटीस आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांच्याकडून। जयराज, अख्तर विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण आताच्या वेळेची महत्वाची बातमी आहे का मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काश्मीरा युनिटने गुन्हे प्रतिकरण शाखेच्या टीमने दिल्लीमध्ये जाऊन डी कंपनीशी संलग्नित असणाऱ्या अख्तर मर्चंटला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण पाहिलं असेल का इंटरपोलची रेड नोटीस सुद्धा त्याच्या नावाने काढण्यात आलेली आहे आणि एकूणच पाहायला तर गंभीर अशा गुन्ह्यामध्ये या अख्तर मर्चंटला काल रात्री दिल्लीमधून ताब्यात घेतल्याने त्याला इथे काश्मीरा युनिटला आणण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकत असाल का गंभीर असे गुन्हे त्याच्यावरती दाखल असून गेल्या कित्येक वर्षापासून तो फरार होता। मात्र काश्मीरा युनिट गुन्हे प्रतिकरण शाखेला त्याची माहिती मिळाल्याने या पथकाने तिथे दिल्ली इथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतलेला आहे। निश्चित जयराज, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या बातम्यांचं या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र। पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज। 100% गाईच्या दुधापासून